Good morning, all of you. Today we are going to learn our next chapter, next unit number 4, vocabulary building. Now see, course outcome, use relevant words according to the context. म्हणजेच आपल्याला जे पॅराग्राफ्स रायटिंगसाठी सब्जेक्ट दिले असतील किंवा डायलॉग रायटिंगसाठी एखादा सब्जेक्ट दिला असेल तर त्याच्याशी रिलेटेड शब्दांचा वापर करणं, यालाच आपण काय म्हणतो तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग कशी तयार करायची किंवा कशी व्होकॅब्युलरी आपली बिल्डअप करायची हे आपण या युनिटमधून शिकणार आहोत. तर याचा युनिट आउटकम काय आहे बघा. रायटिंग स्किल्स. तर याच्यातून आपण कुठल्या प्रकारच्या रायटिंग स्किल्स या युनिटमधून शिकणार आहोत बघा. तर 4A, रिमूव्ह द स्पेलिंग एरर्स इन द गिव्हन सेंटेन्सेस ऑर पॅराग्राफ. म्हणजेच तुम्हाला जे काही सेंटेन्सेस दिले असतील किंवा एखादा पॅराग्राफ दिला असेल तर त्याच्यामध्ये असणारे स्पेलिंग एरर्स म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स ज्या असतील त्या तुम्हाला काढायच्या आहेत. त्याचबरोबर 4B, यूज रिलेव्हंट वर्ड्स टू करेक्टली एक्सप्रेस द गिव्हन थीम्स ऑर सिच्युएशन्स. त्याचबरोबर तुम्हाला दिलेल्या सिच्युएशनला किंवा जी काही थीम दिली असेल त्या थीमला योग्य असलेले शब्द त्यामध्ये वापरायचे आहेत. यूज द कोलोकेशन्स करेक्टली. जे काही कोलोकेशन्स असतील त्यांचा योग्य वापर करायचा आहे. देन कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस युजिंग गिव्हन इडियम्स. अशी वाक्यरचना करायची आहे. म्हणजे इडियम्सचा म्हणजे म्हणींचा किंवा वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करून सेंटेन्स स्ट्रक्चर तयार करायचं आहे. ओके, हे झालं रायटिंग स्किलच्या बाबतीत. आणि स्पीकिंग स्किल्समध्ये बघा, 4E, स्पीक इन स्पेसिफाईड फॉर्मल सिच्युएशन्स विथ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. म्हणजे तुम्हाला जी काही सिच्युएशन दिली असेल त्याच्यामध्ये करेक्ट प्रोनाऊन्सिएशन करून वर्ड्सचं स्पीक करायचं आहे. देन स्पीक इन स्पेसिफाईड इनफॉर्मल सिच्युएशन्स विथ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. त्याचबरोबर जी काय तुम्हाला आता फॉर्मल म्हणजे औपचारिक परिस्थिती असेल किंवा अनौपचारिक परिस्थिती असेल त्यामध्ये शब्दांचा योग्य वापर करून किंवा शब्दांचा योग्य उच्चार करून तुम्हाला काय करायचं आहे तर स्पीक करायचं आहे. देन लास्ट वन इज स्पीक सेंटेन्सेस युजिंग रिलेव्हंट कोलोकेशन्स. त्याचबरोबर वाक्यामध्ये समजा एखादी म्हण वापरायची असेल किंवा एखादा वाक्यप्रचार वापरायचा असेल तर तो योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरून स्पीक करायचं. ओके, तर हे काय झालं आपलं युनिट आउटकम झालं. तर बघा आता नाव लेट्स टर्न टू अवर चॅप्टर or our unit 4, introduction. एन्हान्सिंग व्होकॅब्युलरी पॉवर इज अ की टू लर्न एनी लँग्वेज. तर बघा, एखादी व्होकॅब्युलरी पॉवर वाढवणं किंवा विस्तार करणं त्याचा हे काय आहे तर कुठलीही भाषा शिकण्याची एक किल्ली आहे असं समजलं जातं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो वर्ड्स इन दॅट लँग्वेज. हे खूप महत्त्वाचं आहे की म्हणजे जर तुम्हाला समजा एखादी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतील शब्द माहीत असणं काय आहे तर खूप गरजेचं आहे. वर्ड्स हेल्प अस कन्व्हे अवर आयडियाज, थॉट्स, ओपिनियन्स, इमोशन्स एक्सेट्रा. ज्यावेळी आपण एखादी लँग्वेज शिकणार असतो त्यावेळी त्यामध्ये असणारे शब्द माहिती असणं गरजेचं आहे. का तर शब्द हे असे असतात जे काय करतात तर आपल्या आयडियाज म्हणजे आपल्या कल्पना असतील, आपले थॉट्स, आपले विचार असतील, आपले ओपिनियन्स, आपली मतं असतील किंवा आपले इमोशन्स, आपले भावना असतील, हे काय करतात तर पोहोचवण्याचं एक उत्तम माध्यम हे काय मानले जातात, एखाद्या भाषेतील शब्द हे मानले जातात. लर्निंग अँड युजिंग न्यू वर्ड्स बिल्ड्स अवर व्होकॅब्युलरी ऑफ अ पर्टिक्युलर लँग्वेज. त्यामुळं एखादी भाषा शिकण्यासाठी किंवा एखादी भाषा वापरण्यासाठी नवीन माहिती असणं, नवीन शब्द माहिती असणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळं आपली काय होते तर व्होकॅब्युलरी ही चांगल्या पद्धतीनं बिल्डअप होत असते. वी मस्ट केअरफुली स्टडी डिफरंट फीचर्स ऑफ वर्ड्स. त्याचबरोबर शब्दांचे जे काही वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा अभ्यासणं हे आपलं एक काय आहे तर खूप महत्त्वाचं काम आहे. अ पर्सन्स व्होकॅब्युलरी इज नॉट ओनली द मेजर ऑफ हिज ऑर हर एज्युकेशनल अटेनमेंट बट आल्सो अ की टू सक्सेस इन करिअर. तर बघा, एखाद्या व्यक्तीकडे असणारी व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दांचं भांडार किंवा शब्द भांडार हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते त्याच्या पर्सनल लाईफसाठीच नाही तर त्याच्या करिअरसाठी सुद्धा म्हणजे इन होल लाईफ हे काय आहे तर लाईफ टाईमसाठी काय असतं हे व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं की त्याची व्होकॅब्युलरी चांगली बिल्डअप झालेली असणं. इन ऑर्डर टू ओव्हरकम डिफिकल्टीज इन
डेव्हलपिंग व्होकॅब्लरी वी नीड टू लर्न द बेसिक्स ऑफ विल नीड टू लर्न बेसिक्स. तर बघा, जर आपल्याला आपली व्होकॅब्लरी चांगल्या पद्धतीनं तयार करायची असेल किंवा डिफिकल्टी न येता चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करायची असेल तर काही बेसिक आहेत, बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये व्होकॅब्लरी बिल्डअप करण्यासाठी. तर त्याआधी सगळ्यात आधी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्यातली पहिली बघा, रूल्स ऑफ स्पेलिंग, म्हणजे स्पेलिंग तयार करण्याचे रूल्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्याचबरोबर वर्ड्स ऑफन कन्फ्यूज, असे शब्द जे आपल्याला नेहमी कन्फ्यूज करत असतात. ओके, म्हणजे गोंधळात टाकणारे शब्द. त्याचबरोबर कोलोकेशन्स अँड इडियम्स, मग वाक्यप्रचार आणि म्हणी, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर मॅटर करतात व्होकॅब्लरी बिल्डअप करत असताना. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, सर्टनली देअर आर डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ स्पेलिंग अँड प्रनन्सिएशन द वे इंग्लिश लँग्वेज इज यूज्ड. तर बघा, प्रत्येक भाषेमध्ये त्यांच्या काही टर्म्स ठरलेल्या असतात स्पेलिंगच्या आणि प्रनन्सिएशनच्या. ओके, तर त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा वापर करणं खूप गरजेचं ठरतं. अंडरस्टँडिंग these differences and having extensive reading in variety of topics are effective ways to build English vocabulary. मग आता जर तुम्हाला इंग्रजीची जर व्होकॅब्लरी बिल्डअप करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये येणारे पीच, टोन, त्याचबरोबर वर्ड्स असतील, त्याचं मिनिंग्स असेल, हे सगळं माहिती असणं काय तर गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची इंग्रजीची व्होकॅब्लरी ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकाल. ओके, तर बघा, आता इथंपर्यंत तुम्हाला इंट्रोडक्शन तर समजलेलं आहे. नाव लेट्स टर्न टू अवर फर्स्ट चॅप्टर नंबर 4.1 रूल्स ऑफ स्पेलिंग, म्हणजे स्पेलिंग तयार करण्यासाठी लागणारे रूल्स. ओके, तर बघा, मिसस्पेलिंग इज द मोस्ट फ्रिक्वेंटली मेड एरर इन रायटिंग. बऱ्याचदा काय होतं तर मिसस्पेलिंग म्हणजे एखादा शब्द स्पेल्ड करायला आपण चुकत असतो आणि ही वारंवार घडणारी घटना आहे, कधी तर आपण रायटिंग करत असताना, म्हणजे काहीतरी लिहित असताना. ओके, टू अवॉइड द स्पेलिंग मिस्टेक्स वन नीड्स टू यूज अ डिक्शनरी ऑर अ स्पेल चेकर, बट ॲज दिस कॅन नॉट बी यूज ऑलवेज, धस वन मोस्ट हॅव नॉलेज ऑफ रूल्स ऑफ स्पेलिंग्स टू अवॉइड द स्पेलिंग मिस्टेक्स. तर बघा, मग अशा प्रकारच्या म्हणजे रायटिंग करत असाल तुम्ही, काहीतरी एखाद्याला लिखाणाची सवय असते. ओके, तर मग लिहित असताना स्पेलिंग मिस्टेक होण्याचे चान्सेस काय असतात तर जास्त असतात. मग बघा, एखाद्या व्यक्तीला जर ह्या स्पेलिंग मिस्टेक्स अवॉइड करायच्या असतील, म्हणजे दुर्लक्षित करायच्या असतील, तर मग त्यानं काय करणं गरजेचं आहे तर डिक्शनरी वापरणं गरजेचं आहे. ओके, किंवा स्पेल चेकर म्हणून नावाचं एक वस्तू आहे, तर अशा पद्धतीच्या वस्तू किंवा ॲप असेल तर त्या पद्धतीचं तुम्ही ती गोष्ट वापरू शकताय. पण काय होतं, नेहमीच किंवा वारंवार लिखाणाच्या वेळी तुमच्याजवळ त्या गोष्टी असतीलच असं नाही. मग त्यासाठी काय महत्त्वाचं आहे बघा, द वन मस्ट हॅव नॉलेज ऑफ रूल्स ऑफ स्पेलिंग टू अवॉइड द स्पेलिंग मिस्टेक्स. मग त्यामुळं तुम्हाला तुमचं स्वतःचं स्पेलिंग मिस्टेकचं नॉलेज असणं काय आहे तर स्पेलिंग तयार करण्याचं नॉलेज असणं काय आहे तर खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या म्हणजे 99% मिस्टेक्स यू कॅन अवॉइड. ओके, तर बघा, वन कॅन इम्प्रूव्ह द स्पेलिंग विथ द लिटल एफर्ट. त्याचबरोबर एखादी व्यक्ती म्हणजे जर स्पेलिंग रूल्स माहिती असतील, स्पेलिंग तयार करण्याचे रूल्स किंवा नियम जे काय असतील ते माहिती असेल तर ती व्यक्ती काय करेल तर सहजरित्या काय करू शकेल तर स्पेलिंग मिस्टेक काय करू शकेल तर थांबवू शकेल. बघा, ऑलमोस्ट 90% ऑफ द इंग्लिश वर्ड्स कॅन बी स्पेल्ड करेक्टली इफ अ स्टुडंट नोज बेसिक पॅटर्न्स. तर बघा, 90% चुका इंग्रजीमधल्या स्पेलिंग मिस्टेकच्या या आपण अवॉइड करू शकतो जर आपल्याला स्पेलिंगचे बेसिक रूल्स माहिती असतील तर. प्रिन्सिपल्स अँड रूल्स ऑफ स्पेलिंग, तर त्याचबरोबर स्पेलिंग तयार करण्याची काही तत्त्वं असतील, त्याचबरोबर काही रूल्स असतील ते जर माहिती असतील तर आपण स्पेलिंग मिस्टेकच्या 90%पर्यंतच्या ज्या चुका असतील त्या काय करू शकतो तर थांबवू शकतो. Knowing spelling rules and exception to these will surely help us to understand why spelling is the way it is. तर बघा, तर ज्यावेळी आपल्याला स्पेलिंगचे व्यवस्थित रूल्स माहिती असतील तर त्यावेळी आपल्या लक्षात येईल की एखादं स्पेलिंग हे कशा पद्धतीनं तयार केलं जाईल किंवा एखादं स्पेलिंग हे असंच का असतं. ओके, फॉलोविंग आर सम ऑफ द रूल्स ऑफ स्पेलिंग. तर बघा, खाली काही त्यांनी आपल्याला स्पेलिंगचे रूल्स दिलेले आहेत ते आता आपण फॉलो करायचे आहेत. ओके, तर आता इथंपर्यंतचा जो काही पार्ट होता तो आता तुम्हाला समजलेला आहे. तर बघा, रूल 1, कॉन्सोनंट सी सेज क बट इट ऑलवेज सॉफ्टन्स टू स व्हेन इट इज फॉलोड बाय ई, आय ऑर
वाय. तर बघा कॉन्सनंट सी जे आहे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये तर क. ओके, कॉन्सोनंट सी सेज क बट इट ऑलवेज सॉफ्टन्स टू स व्हेन इट इज फॉलोड बाय ई आय ऑर वाय. तर बघा ज्यावेळी एखाद्या शब्दामध्ये एखादा असा शब्द आहे की जो शब्द काय होतो तर शेवटी त्या शब्दाच्या शेवटी म्हणजे आपण जनरली सी हे कशासाठी वापरतो क या शब्दासाठी मराठीतल्या. ओके, म्हणजे कॅट, CAT कॅट. ओके, तर बघा पण ज्यावेळी सी हा जो शब्द आहे किंवा हे जे अक्षर आहे त्या अक्षरानंतर ई आय किंवा वाय येत असेल तर त्याचं काय होतं स होतं. स आलं लक्षात. म्हणजे यांनी सांगितलेलं आहे बघा. मग एक्झाम्पल बघा त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रॅक्टिस. आलं लक्षात. प्रॅक्टिस स का आलं शेवटी. आता प्रॅक्टिस टी मधला जो म्हणजे पहिला जो सी आहे तो क आपण उच्चारतो पण जो शेवटचा सी आहे तो कसा उच्चारतो तर स म्हणून. का तर तो सी नंतर म्हणजे कुठल्या वर्डनी फॉलो केले सीला तर ईनं. आलं लक्षात. जो वरती तुम्हाला रूलमध्ये सांगितलेला आहे तो. त्यानंतर इंटिमसी. इंटिमसी सी का किंवा सी का तर वायनं त्याला काय केलं फॉलो केले. सिलेंडर. आलं लक्षात. सिलेंडर. इथं कॅलेंडर असं म्हणतो का आपण तर नाही सिलेंडर कारण की वायनं काय केले सीला फॉलो केले. त्याचबरोबर सिटी, सिव्हिल म्हणजे EIY हे जर सीच्या नंतर येत असतील सी म्हणजे सी या शब्दाच्या नंतर सी या अक्षराच्या नंतर येत असतील कुठले कुठले वर्ड लक्षात ठेवा EI आणि वाय तर त्याचा उच्चार कसा होतो स. आणि त्याच्यानंतर जर EIY हे सोडून दुसरे कुठले अक्षर येत असतील तर त्याचा आपण उच्चार कसा करणार आहोत तर क. आले लक्षात. त्यानंतर बघा व्हेअर इज इन वर्ड्स लाईक केक, क्रीम, अटॅक अँड लॉजिक इट इज प्रोनाऊन्स्ड ॲज क. का ते तुमच्या लक्षात आलं असेल कारण की सी नंतर एनं फॉलो केले केकमध्ये. क्रीममध्ये बघा सी नंतर आरनी फॉलो केले त्याला. त्यानंतर अटॅकमध्ये सी नंतर के. लॉजिकमध्ये आय नंतर सी आहे म्हणजे सी नंतर कुठलाच वर्ड नाही पण सीच्या आधी कुठला आहे तर आय आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा जर आधी असेल IEY तर तरीसुद्धा म्हणजे सीच्या आधी जर IEY हे शब्द येत असतील तर आपण त्याचा उच्चार क असाच करणार आहोत. पण जर सीच्या नंतर येणार असतील EI आणि वाय तर त्याचा उच्चार काय होणार आहे स. हे लक्षात ठेवा. खूप सोपा रूल आहे बघा. त्यानंतर रूल नंबर 2 कॉन्सोनंट G may sometimes be pronounced as sound of consonant J when it is followed by EI or Y. आता इथं पण सेम आहे बघा. ज्यावेळी आपल्याला जी हा शब्द असतो जी हा मराठीत आपण ग असा उच्चार करतो. ओके, पण इंग्रजीमध्ये अपवाद आहे बघा. जीला आपण ज असं सुद्धा उच्चार करतो. कधी तर सेम सी सारखं EI आणि वाय म्हणजे जीला जर जीच्या नंतर जर EI आणि वाय हे शब्द येत असतील तर आपण त्याला ज असा उच्चार करतो आणि ते जर जीच्या आधी येत असतील किंवा IEY हे शब्द सोडून दुसरे कुठले शब्द जीच्या नंतर येत असतील तर त्याचा उच्चार आपण ग असा करतो. ओके, बघा इथे बघा एक्झाम्पल गॉज. ओके, गॉज. मग पहिलं पण जी आहे आणि लास्टला पण जी आहे. मग पहिलं जी आहे ते आपण ग असा उच्चार केला का तर जीला कोणी फॉलो केले किंवा जीच्या नंतर कुठला शब्द आहे कुठला वर्ड आहे तर ए. आलं लक्षात. आणि शेवटचा जो जी आहे त्याच्यानंतर कुठला शब्द आहे कुठला अक्षर आहे तर ई. आलं लक्षात. म्हणजे EIY हे जर जीच्या नंतर आले तर त्याचं ग होतं आणि ते जर जीच्या आधी किंवा EIY सोडून दुसरे कुठले अक्षरं आली जीच्या नंतर तर त्याचं काय होतं ज. आलं लक्षात. त्यानंतर बघा लॉज, जिंजर, जिम्नॅस्टिक, जिओग्राफिक, बायोलॉजी, जेष्य, लॉजिक. आलं लक्षात. लक्षात येते काय हे सगळे शब्द. आता लॉजिकमध्ये बघा शेवटचा शब्द आहे त्याच्यामध्ये जी नंतर आय आलेला आहे. आलं लक्षात. जी नंतर आय आल्यामुळं त्याचं जीचं काय झालं ज झालं म्हणजे गचं ज झालेलं आहे. लक्षात येते का. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर रूल नंबर 3 इंग्लिश वर्ड्स डू नॉट एंड इन व्ही ऑर जे. कुठलाही इंग्रजी शब्द हा व्ही किंवा जे या अक्षरांनी शेवट होत नाही. कुठलाही शब्द तुम्ही काढून बघू शकताय. ओके,
कुठलाही शब्द इंग्रजीचा हा व्ही आणि जेने शेवट होत नाही. रूल नंबर 4 फायनल ई रूल्स. तर बघा फायनल ई रूल्स बघा. तर रूल नंबर 4 मधला 4A वर्ड्स एंडिंग इन सायलेंट ई ड्रॉप द ई बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ वॉवेल. तर एक्झाम्पल बघा मूव. हां, जर समजा AEIOU वॉवेल म्हणजे काय तर स्वर. स्वर कुठले कुठले आहेत? AEIOU हे स्वर आहेत. तर जर समजा एखादा वर्ड्स एंडिंग इन सायलेंट ई ड्रॉप द ई बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ वॉवेल. एखादा सफिक्स आहे म्हणजे एखादा वर्ड आहे आणि त्याची सफिक्स म्हणजे काय तर शेवट, एखाद्या शब्दाचा शेवट. मग शेवटी समजा जर ईच्या आधी किंवा व्हीच्या आधी कॉन्सनंटच्या आधी जर समजा ओ येत असेल म्हणजे AEIOU वॉवेल येत असेल तर त्याचा शेवट म्हणजे ई काढून तिथं ING आय हे लावलं जातं. आलं लक्षात? मग त्यामुळं मूवचं मूविंग आणि चेंजचं चेंजिंग. येते का लक्षात? त्यानंतर 4B बघा फायनल ई रिमेन्स बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ कॉन्सनंट. तर बघा एक्झाम्पलमध्ये बघा एंगेजमेंट. तर आता बघा इथं जर एंगेज हा शब्द कसा आहे तर फायनली रिमेन्स बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ कॉन्सनंट. तर बघा हे कॉन्सनंटनं सुरू झालं असल्यामुळं म्हणजे जी हे कॉन्सनंट असल्यामुळं शेवटचा ई आहे तसाच राहतो. आले लक्षात? त्यामुळे एंगेजचं एंगेजमेंट, केअरचं केअरफुल. आता एक्सेप्शन्स बघा यामध्ये ट्रूचं ट्रूली होतं. यू हे काय आहे? AEIOU. यू काय आहे? ट्रूमध्ये यू जे आहे शेवटचं ते काय आहे तर व्हॉवेल आहे. तरीसुद्धा तिथं ट्रूली. ओके, ट्रूली म्हणजे ई गेलेलं आहे काय तर होय. त्यामुळे तिथं ट्रूचं ट्रूली, ड्यूचं ड्यूली, आर्ग्यूचं आर्ग्युमेंट, होलचं होली, नाईनचं नाईन्थ, ऑचं ऑफुल. अशा पद्धतीने हे एक्सेप्शन्स आहेत म्हणजे अपवाद आहेत बघा यातले. त्यानंतर 4C बघा रूल. द फायनल ई रिमेन्स इफ द वर्ड एंड्स इन CE और GE टू कीप अ सॉफ्ट साऊंड विच एबल ऑर अस. हां, तर बघा शेवटचं एखाद्या शब्दातील शेवटचं ई कधी शिल्लक राहतं म्हणजे आहे तसं राहतं. तर समजा जर त्या शब्दामध्ये ईच्या आधी C किंवा ईच्या आधी G असेल तर फॉर एक्झाम्पल बघा करेजियस. मग याच्यामध्ये आपल्याला EIOUS हे शेवटी लावावं लागणार असतं किंवा एबल. आले लक्षात? म्हणजे बघा करेजचं करेजियस शेवटी OUS लागले, नोटीसचं नोटिसेबल शेवटी एबल लागले, आउटरेजचं आउटरेजियस, मॅनेजचं मॅनेजेबल. आले लक्षात? तर त्यामुळं त्या ठिकाणी ई आहे तसा राहतो, त्याचा भ्रंश होत नाही. ओके, त्यानंतर रूल्स 5 बघा. 1 syllable words ending in single vowel and single consonant double the consonant before a suffix beginning with a vowel. तर बघा 1 syllable words ending in single vowel. तर जे 1 syllable असतं वर्ड तो काय होतं तर सिंगल वॉवेलला एंड होतो अँड सिंगल कॉन्सोनंट. आणि जो सिंगल कॉन्सोनंट असतो किंवा सिंगल व्यंजन असतं डबल द कॉन्सोनंट बिफोर अ सफिक्स. तर त्याचं सिंगल कॉन्सोनंटचं डबल कॉन्सोनंट होतं बिगिनिंग्स विथ अ व्हॉवेल. ओके, फॉर एक्झाम्पल बघा बेगचं बेग्ड, हॉटचं हॉटेस्ट. म्हणजे इथं तुम्हाला सिंगल कॉन्सोनंटचं डबल कॉन्सोनंट झालेलं दिसते का? बेगचं बेग्ड झाले, हॉटचं हॉटेस्ट झाले, रनचं रनिंग झाले, सॅडचं सॅडेस्ट झाले. एक्सेप्शन्स आता त्याच्या अपवाद काय आहेत बघा. विशचं विश्ड, फिअरचं फिअरिंग. ओके, त्यानंतर रूल 6 बघा. इन केस ऑफ डिसिलॅबिक, डायसिलॅबिक म्हणजे 2 सिलॅबल असतात का नाही तिथं, ऑर ट्रायसिलॅबिक किंवा 3 सिलॅबिक वर्ड्स एंडिंग विथ सिंगल वॉवेल अँड सिंगल कॉन्सोनंट द फायनल कॉन्सोनंट इज डबल इफ द लास्ट सिलॅबल इज स्ट्रेस्ड. ओके, तर बघा फॉर एक्झाम्पल जर लास्ट सिलॅबसवरती स्ट्रेस दिला असेल तर फायनल सिलॅबल जे असतं फायनल कॉन्सोनंट असतं ते डबल होतं. बिगिन बिगिनिंग, बिगिनर, रेफर रेफरिंग, रेफर्ड, ऑकर ऑकरन्स, ऑकर्ड ऑकरिंग. आलं लक्षात? द कॉन्सोनंट इज नॉट डबल इफ द लास्ट सिलॅबल इज नॉट स्ट्रेस. आणि जर समजा लास्ट सिलॅबलवरती स्ट्रेस दिला नाही तर कॉन्सोनंट डबल होत नाही. फॉर एक्झाम्पल बघा बफर बफरिंग, सफर सफरिंग, ऑफर ऑफरिंग. आलं का लक्षात? एक्सेप्शन्स बघा यातले. वर्शिप वर्शिप्ड, किडनॅप किडनॅपर, हँडिकॅप हँडिकॅप्ड.
तर आता लक्षात आले का तुमच्या? तर अशा पद्धतीनं हा जो पहिला रूल्स ऑफ स्पेलिंगचा पार्ट आहे तो चॅप्टर आहे तो अजून आपण असाच कंटिन्यू करणार आहे, बट इन अवर नेक्स्ट लेक्चर. ओके.